तर मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. आजचा ब्लॉग जबरदस्त होणार. फार मोठा गंभीर विषय आम्ही आज घेणार आहोत. द्रोणाली गेली होती तिच्या मावशीच्या मुलीच्या अष्टवरांच्या कार्यक्रमाला आणि ती आणि तिची मम्मी आता वापस आली. मी पण आलो. मी माझ्या गावाला म्हणजे आमच्या गावाला गेलो होतो, मूळ गावाला अंतुर्लीला, आजी बाबांना भेटायला. आणि विषय असा आहे, आज आमचा मुलगा पण मोठा झाला, त्याचं पण पुढच्या वर्षी लग्न करावं लागेल आरुषचं. तर यांचा सल्ला घेतो मी आता मुलीचा. कसं करायचं बेटा, आपण दणकेबाज करायचं का कसं करायचं लग्न? छोटस लग्न करायचं. हा, आपले नातेवाईक किती आहे, किती मोठी ओळखी आहे आपली. छोटस लग्न कसं काय करशील तू? म्हणजे मम्मीला विचारावं लागेल कसं करावं बा, आता ते सर्व निर्णय घ्यावा लागेल. बोलो बरं. का ग, बस गई ते 2 मिनिटं. काय झालं? बस तर सही, विषय गंभीर चालू आहे ना. बस ना. मला स्वयंपाक करायचा आहे. हा, बस तू 2 मिनिटं. काय चालू आहे? विषय गंभीर आहे ना, ये ना तू खाली बस तर सही. अशी व्हिडिओ ओव्हर ऍक्टिंगचं दुकान आहे. जेवण तुम्ही बनवणार आहे आज. विषय असा चालू आहे, दादाचं पुढच्या वर्षी लग्न करायचंय. तर मी म्हटलं दणकेबाज करू, तर द्रोणा म्हणते कसं छोटस करू बा, 100-1 लोकांचं. का बरं? आपलं गोट किती मोठं आहे, 100 लोकांचं लग्न करून काही लोक आपल्याला हसतील ना. मग कसं करायचं? त्याच्यापेक्षा 10-12 लोकांचं लग्न करा. कोणालाच बोलवू नका, तुमचे पैसे बी वाचतील. बरोबर आहे की? अरे नीट चर्चा तर करा. आपण इथे महत्वाच्या विषयाला हात घालतोय. मी जर लग्न केलं सोनूचं, मला एकदम दणकेबाज लग्न करायचंय. असं कसं काय पैसा आहे का आपल्याकडे एवढा? उपलब्ध होईल ना. कसं काय काही 17-15 भाऊ आहे का? कर्ज काढून टाकू, 10-20 लाख रुपये कर्ज काढू, 15-20 लाख जे लागतील ते. पण लग्न करेल मी एकदम दणकेबाज. लोक तोंडात बोट घालतील असं लग्न करेल मी. लोक काही तोंडात बोट घालणार नाही. 2-3 दिवस मजा असते, असू द्या ना. 10-15 वर्ष फेडावं लागतं कर्ज. आपण लोकांच्या घरी जातो, एन्जॉय करतो, तर प्रत्येकाला आशा आहे ना. आपण आता कोण एन्जॉय करतो, कोणालाच एन्जॉय येत नाही. एन्जॉय येत नाही. पण एक सांग मम्मी, किती बी मोठं लग्न कर, काही ना काही लोक काढतात. आणि एवढं मोठं लग्न तू केलं, एवढं मोठं कर्ज तू काढलं, आणि काय म्हणता लोकांनी चांगले बी बोललं, तर त्यांनी अप्रिशिएट पण केलं. त्या अप्रिशिएशनने काय आपलं कर्ज फिटून जाणार? कर्ज फिटणार नाही, पण हौशीला मोल नाही. मानवाचा जन्म अनमोल आहे, तो परत परत मिळत नाही. त्याच्या हाऊसमौस आपण नाही करणार, तो कोण करेल? कोण करेल त्याच्या हाऊसमौस? म्हणजे जन्माला आलाय लहान पाणी भरून गेला असं. अरे पण कर्ज किती वर्ष फेडावं लागेल आपल्याला? घरात ऐकून घे, लग्न झाल्यानंतर इतके अडचण येते, घरात तेल घ्यायला पैसे राहत नाही. किंमत, त्याची किंमत, कमवायची बी घमेंट ठेवायची आणि गमवायची बी घमेंट ठेवायची. हौशीला काय मोल? हौशीला काय मोल? चला, कर्ज मम्मी तू फेडशील का कर्ज? दादा आहे, मी आहे, हे पप्पा आहे. आता तू मोठी होते, नाही युट्यूब चालेल थोडंफार. आणि नाही, मी तर करेल बाई दणकेबाज. मी चुकीच्या गोष्टींसाठी माझे पैसे देणार नाही तुम्हाला. हा, मग तुझ्या ही लग्नाला पोरगी एकदम परफेक्ट बोलते. आपला मराठा समाज आहे ना, अशा लोकांमुळे वाया जातोय. जसं दादाचं लग्न करेल छोट, त्याच्यापेक्षा मी छोट तुझं लग्न करेल. मला छोटच हवंय. माझं लग्न सुद्धा द्रोणा मला छोटच करायचं. माझे वडील पण राजी झाले होते, पण माझी आई राजी झाली. म्हणजे मुलाच्या आई ज्या असतात ना, त्यांच्यामुळे मुलाला पण भोगावं लागतं, मुलाच्या बापाला बी भोगावं लागतं, पूर्ण परिवाराला 10 ते 15. आणि आपल्या मराठा समाजामध्ये ही गंदी चाल होऊन गेलेली. इतका खर्च, म्हणजे मेहंदीचा खर्च, मेहंदीच्या दिवसापासून हळदीचा खर्च. आता तो मेहंदीचा परता कुठून पडली काय माहिती. आपल्या समाजात नाही, न्यू जनरेशन सगळी, गुजर समाज, तेली समाज, मराठा समाज, एनिथिंग अदर कास्ट, सगळीकडे हीच पद्धत झाली आहे मेहंदी. आता तर आज तिथे प्रोग्राम झाला, हळदी फोडायचा पण प्रोग्राम झाला, विचार करा थोडस, हळदी फोडण्याचा पण प्रोग्राम झाला, डेकोरेशन झालं तिथे, खूपच कार्यक्रम आहेत आज. पण मी आपल्या द्रोणाच्या शाळेमुळे आणि आपल्याला जबाबदारी म्हणून यावं लागलं, नाईलाज असतो असं येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दादाला विचारते मी, तुला लग्न कसं करायचंय बाबा? त्याला मनी मॅनेजमेंटचं नॉलेज आहे. ज्याला मनी मॅनेजमेंटचं नॉलेज नाही ना, तो जसा उधळपट्टी करेल. तो म्हणे माझे पप्पा मोठं करतील तर करीन ना, म्हणे मी मोठं कशाला करेल तो नाही. तर मित्रांनो, मराठा समाज हा मला नाही वाटत कधी मॅनेजमेंटने लग्न करेल. किंवा आपली, हा तुमच्याकडे शिल्लक आहे ना 10-20 लाख 50 लाख शिल्लक आहे ना, त्याच्याकडे त्या व्यक्तीने किंवा त्या
परिवाराने जर खर्च केला तर असा विषय आहे की आपल्या समाजाने लग्न छोटं करावं का मोठं करावं. आपल्या समाजात कोरोना आला होता तेव्हा छोटे छोटे लग्न झाले, एकदम सिंपल साधे, कमी खर्चामध्ये, बँड नाही, काहीच नाही. असं दुविधामध्ये प्रत्येक जणाला वाटतं की मी छोटं लग्न करायला पाहिजे, परंतु बाया ऐकत नाही किंवा आपला समाज त्या भीतीमुळे लोक मोठं लग्न करून टाकतात आणि कर्ज डोक्यावर झालं की आयुष्यभर फेडावं लागतं. घरात पोटाला चिमट्या देतो बिचारा. अरे त्याला गावरान तूप सुद्धा आजकाल न्यूट्रिशनची गरज आहे रे. तुमच्या परिवाराला खाऊ घाला रे. तुम्ही 2 दिवसाची मजा आणि कोणाला मजा येते लग्नात यायला आणि कोणाला खायला मजा येते. ते कॉन्ट्रॅक्टचं जेवण असतं आणि काय ते जेवणामध्ये ठिकाणा नसतो. आजारी पडतात लोक बऱ्याच ठिकाणी ते तेलगट वगैरे खाऊन वगैरे. आणि जाऊ का मी आता? ज्या तुला चांगलं ऐकायला आवडणार नाही आता मी किती वेळ बसू इथे? तर अशा पद्धतीने आपल्या समाजाने कधी म्हणजे कोण उचलेल पहिलं पाऊल हे महत्वाचं आहे. कारण की सुरुवात तर कुठून ना कुठून करावीच लागेल ना. काय करावं डोक्याला हात लावून बसावं लागतं, काहीच सुचत नाही. इकडे घरवाले म्हणतात मोठं करा, इकडे पुरा पैसा नाहीये घरात, शिल्की नाही येत, आपण व्याजाने काढावा लागतो. दुसरी गोष्ट लोक मोठं बी लग्न केलं तरी नाव ठेवतात, काय गरज होती एवढं मोठं लग्न करायची, डोक्यावर कर्ज आहे आणि पैसे व्याजाने काढून लग्न केलं. त्याच्यानंतर बाकीचे लोक जर छोटं केलं तसं म्हणतात काय कंजूस आहे, अरे बापरे तेच नाही इतकुस लग्न कर, काय त्यांचं खरं आहे. म्हणजे लोक गाडी बी चालू देत नाही, घोडे बी चालू देत. परंतु आपला निर्णय आपण घ्यायला पाहिजे. आपला परिवार महत्वाचा आहे. हे बघा आजकाल टेन्शन घेऊन येणं लोकांना वेगवेगळे आजार लागतात आणि लोकांना दाखवण्यासाठी किंवा समाजाला दाखवण्यासाठी आम्ही किती थाटात लग्न केलं, डोक्यावर कर्ज करून घ्यायचं घरात. त्याच्यानंतर अशा भानगडी चालतात, क्याव 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 करतात, पैशाची ताणाताण होते घरात. त्याच्यानंतर घरामध्ये वादविवाद होतात. त्याच्यानंतर डोक्याला टेन्शन होतं, टेन्शन मध्ये काय होऊन जातं याचं ठिकाणा नाही. अरे बाबांनो, रिलॅक्स लाईफ जगायची. गेला तो जमाना दाखवायचा. तुम्ही आज करोड रुपये खर्च करून बी लग्न केलं, हत्ती घोडे आणले, कोणाला काही फरक पडणार नाही. एक दिवस सुद्धा लोक म्हणजे त्या लग्नाची वाह वाकणार. पहिले करायचे लोक, मोठे लोक हत्ती घोडा मोठे मोठे खर्च करायचे, पण तेव्हा नाव निघायचं महिनाभर वर्षभर नाव चालायचं, हो तेच नाही एवढं लग्न करा. हो आता कोणाला वेळ बाबा तुमच्याबद्दल विचार करायला, तुमच्याबद्दल चावळायला, तुमच्याबद्दल वाह वाह करायला. तर कसं करायचं ठरवा, कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मला बी काहीतरी मार्ग भेटेल. माझ्या मुलाचं लग्न करायचंय पुढच्या वर्षी. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या सकाळी 8 वाजता. धन्यवाद. राम राम. जय महाराष्ट्र.